हे श्री पांडुरंग विद्यालय कलबुर्गी येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि सरांनी खूप चांगले कार्य केलेलं आहे. व्हर्च्युअल क्लास बालभारती पुणे येथून सरांनी ऑनलाईन म्हणजे सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी जर जिल्हा शिक्षक पुणे असतील तर त्यांना माहिती आनंददायी शनिवार हा उपक्रम सरांचे फार मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ तयार झालेले आहेत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये हे उपक्रम राबवले जात आहे. तर सरांनी आतापर्यंत जवळपास 25-30 वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. त्यात सांगायचं झालं तर कागदी पिशवी बनवणे, आकाशकंदील बनवणे, तांदूळापासून टिकाऊ फ्लॉवर पॉट बनवणे, पत्रवाळी दोन बनवणे, गणपती चक्र बनवणे, पतंग बनवणे, झाडू खराटा बनवणे, अशा अनेक प्रकारचे उपक्रम सरांनी प्रत्यक्षपणे राबवलेले आहेत. तर आपण या ठिकाणी ही आपल्याला काही उपक्रमाची ओळख आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि आपण आपल्या कौशल्यानुसार आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या कलेनुसार जेव्हा जाणार आहोत तेव्हा अशा प्रकारचे आपण निश्चितपणे उपक्रम राबवणार आहोत. त्या निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा शिक्षणात आपल्याला आकाशकंदील हे उपक्रम शाळेमध्ये कशा प्रकारे घेता येईल या संदर्भाने मी माहिती सांगणार आहे आणि प्रत्यक्ष आकाशकंदील कशा प्रकारे बनवावे या संदर्भाने तुम्हाला पाहता येईल. तर सर्वप्रथम या ठिकाणी रंगीत कागद आपण घेतलेला आहे. हा कागद आयताकृती आहे. विद्यार्थ्यांना याही गोष्टी समजून सांगणं गरजेचे आहे. साधारणपणे हे 45 सेंटीमीटर याची लांबी आहे आणि रुंदी आहे या कागदाची साधारणपणे 20 सेंटीमीटर. आयताकृती कागद याच्या दोन जे बाजू आहेत समोरासमोरील या समान आहेत. या दोन बाजू समोरासमोर असलेल्या समान आहेत आणि या आयताचा प्रत्येक कोन जो आहे तो 90 अंशाचा. तर विद्यार्थ्यांना असाही प्रश्न करायचा आहे की असे आकार पण कोणत्या ठिकाणी पाहिला आहात का? तर विद्यार्थी सांगतील जे ब्लॅकबोर्ड आहे तो आयताकृती आहे, दरवाजा जो आहे तो आयताकृतीचा आहे, वर्गातील जे खिडकी असतील त्या खिडक्या सुद्धा आयताकृतीच्या आहेत. तर अजून विद्यार्थी बरेच काही नोटबुक असेल, पुस्तक असेल आपलं, असे जे आयताकाराचे वस्तू आहेत विद्यार्थी त्यांचे नावं सांगतील आणि या आयताकृती कागदापासून आपल्याला आकाशकंदील बनवण्याची कृती करायची. त्याला रोल केल्यानंतर हा दंडगोल तयार होऊ शकतो. या ठिकाणी हा कागद जो आहे तो जाड आकाराचा आहे आणि काही पातळ आकाराचे सुद्धा कागद हे अशा प्रकारचे आणि हा जो आकार आहे आकाशकंदील बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत तो हा चौरसाकार कागद आहे. या चौरसाच्या 4 बाजू 4 कोन, प्रत्येक बाजू ही समान आहे आणि याचाही कोन जो आहे तो 90 अंशाचाच आहे. तर हा चौरसाकृती जो कागद आहे तो साधारणपणे 7 सेंटीमीटरचा या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि यापासून एक आकार आपल्याला हे बनवायचा आहे की त्याला असे हे 2 कोपरे एकमेकाला जोडल्यानंतर हा एक आकार तयार होणार आहे आणि तो आकाशकंदीलासाठी आपल्याला उपयोगी आहे. तसे काही आकार बनवून आणलेले आहेत आणि ते त्याचा वापर या आकाशकंदीला आपण कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी करायचा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार. तर सर्वप्रथम या आयताकृती कागदावरती आपण ही कागद सुंदर दिसण्यासाठी काही चिकट टेपचा किंवा रंगीत कागदाचाही वापर काही होऊ शकतो. प्रत्यक्षात चिकट टेप आपण कट करून घ्यायचा आहे. चिकट टेप चिटकवल्यानंतर कागद थोडासा सुंदर दिसेल आणि त्याच्या विविधच्या सहाय्याने हे जे आता चौरस आकारापासून जे बनवलेले आपण कागद आहेत त्यांनी चिटकवायचे आपल्याला. त्यानंतर हा जो चौरस आकारापासून जो कागद बनवलेला आहे त्याला याच्यावरती विविधच्या सहाय्याने किंवा डंकाच्या सहाय्याने त्याला चिटकवून घ्यायचं असेल. रंग वेगवेगळे या ठिकाणी पाहता येतील विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक कागदाचा रंग हा वेगळा आहे. त्या रंगासंदर्भात सुद्धा आपण विद्यार्थ्यांना माहिती सांगू शकतो. कागदापासून अशा प्रकारे आपण कागद जे आहेत बनवलेले त्याचे काउंट घ्यायचे आहे आणि नंतर त्याला असं व्यवस्थित रोल करायचं आहे. याला द्यायचं आहे. तोपर्यंत त्या काही
तो त्या पट्ट्या सुद्धा या ठिकाणी आयताकृती ज्या तयार केलेल्या आहेत. या पट्ट्या खालच्या बाजूला आपल्याला चिटकवून द्यायचा आहे. त्यासाठी 1-2 मिनिटाचा वेळ तरी या ठिकाणी साधारण अभ्यास होईल. या ठिकाणी या अशा प्रकारच्या पट्ट्याही आपल्याला त्या आकाशकंदीलासाठी चिपकावून घ्यायचे त्याच्यासाठी वेळवाच्या सेनेनं. आणि त्यानंतर हा जो भाग आहे या ठिकाणी टेंगाचा वापर करून वरच्या बाजूला एक चिपकावून द्यायचे. हे अशा प्रकारचा गावामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये या संदर्भात 20 रुपये साहित्य लागलं तर त्याची किंमत किती ठेवावी हा विद्यार्थी या गोष्टी संदर्भाने विचार करेल. आणि एक आकाशकंदील त्यांनी बाजारामध्ये 50 रुपयाला जर विकला तर त्याला नफा किती झाला या गोष्टीचं ज्ञान त्या विद्यार्थ्याला अवगत होईल. म्हणजे व्यावसायिक शिक्षणातील विद्यार्थी स्वतः उत्पन्न तयार करेल आणि देशामध्ये जे काही बेरोजगारीचं प्रमाण आहे ते टाळता येईल. म्हणजे अशा प्रकारचे भरपूर उपक्रम आपल्याला शाळेमध्ये घेता येतील. तुम्ही सर्वजण घेतो पण आपण फक्त व्यावसायिक उपक्रमापुरतच त्यांना माहिती सांगतो किंवा विद्यार्थ्यांकडे उपक्रम आपण राखून घेतो. पण उद्योजकतेच्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्याला माहिती देणं खूप गरजेचं असतं. अशी कोणते उपक्रम आहे तर त्यामध्ये नारळाच्या पानापासून नारळाच्या जे झोळे असतात त्याच्या काड्या त्यापासून खराटा बनवू शकतो आपण. शेतीच्या पन्हाळ्यापासून तयार करणे हे विद्यार्थ्याला सांगता येतं. त्यापासून घेता येतात आणि ते फळ्याची विक्री करून म्हणजे आपण उदरनिर्वाह करू शकतात. त्याचबरोबर मातीपासून गणपती बनवू शकतात विद्यार्थी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी मातीपासून म्हणजे पर्यावरणपूरक असे गणपती बनवू शकतात. त्याचबरोबर कापडी पिशवी बनवणे किंवा कागदी पिशवी बनवणे ही उपक्रम आपण विद्यार्थ्याला शिकवायचे आहेत. पळसाच्या पानापासून पत्रवाळी किंवा द्रोण बनवणे अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला शाळेमध्ये घ्यायचे आहेत. मातीपासून टिपवाळी आलं तर त्या टिपवाळीमध्ये पंथी बनविणे आणि त्या पंथीला सजवणे रंगाच्या सहाय्याने असे उपक्रम आपण करू शकतो. त्याचबरोबर पेपर काही बनवणे किंवा कागदी फुलं विद्यार्थ्याला बनवायला शिकवणे हे उपक्रम जे मी सांगतो हे सर्व व्यावसायिक उपक्रम आणि व्यावसायिक उद्योग कशा प्रकारे उत्पन्न मिळेल हे आपल्याला सांगता येईल. गणेशोत्सव आल्यानंतर त्या सदावर कागदी चक्र आपल्याला बनवता येईल. त्याचबरोबर राखी तयार करणे यासारखे उपक्रम सुद्धा पतंग तयार करणे. पतंगोत्सव जे वेळापत्रकाला पतंग विद्यार्थी म्हणजे उडवतात. धागा साधाच वापरायचा त्याला मांजाचा नको या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्याला सांगता येईल. नैसर्गिक रंग तयार करणे पानापासून फुलापासून हळद कुंकू असे यापासून नैसर्गिक रंग तयार करणे हे सुद्धा उपक्रम आपण शाळेमध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर तोरण बियाणे जे आहे रोप तयार करणे वृक्षाचे असतील फुलझाडाचे असतील हे रोप तयार तयार केलेली रोप तर बाजारामध्ये विकणं ही सुद्धा अशा प्रकारचे सुद्धा उपक्रम आपण राखू शकतो. कंपोस्ट खत तयार करणं या संदर्भाने माहिती देणं खूप गरजेचे आहे. फोटो फ्रेम तयार करणे त्याचबरोबर रांगोळीचे बनवण्यासाठी जे काही रंग असतात त्या रंग तयार करणे. वारली पेंटिंगच्या संदर्भात सुद्धा आपण विद्यार्थ्यांना माहिती देऊ शकतो. वारली पेंटिंग बनवणं बाजारामध्ये विकणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. डस्टर बनवणं अगदी सोप्या की जे की घरामध्ये जे कपडे असतात चिंध्या वगैरे असतात त्यापासून डस्टर बनवणं हे सुद्धा विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो. हे उपक्रम आपण घेऊ शकतो. टूल तयार करणे किंवा गिफ्ट बॉक्स बनवणे त्याला पेपर चिकटवणे अशा प्रकारचे उपक्रम. फुलांच्या माळा तयार करणे त्याचबरोबर पुष्पगुच्छ बनवणे आणि टाकाऊ पासून जे टाकाऊ बॉटल असतात त्या टाकाऊ बॉटल पासून फुलदाणी बनवणे त्यात फुलं ठेवणे किंवा पेज स्टँड बनवणे यासारखे उपक्रम आपण विद्यालयात घेऊ शकतो. व्यावसायिक उपक्रम आणि त्याला जोर आपल्याला उद्योगाची द्यायचा आहे. विद्यार्थी भविष्यामध्ये त्यापासून काहीतरी उत्पन्न मिळवायला शिकणं हे गरजेचं आहे की त्या प्रशिक्षणात सांगता येईल.